श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आजची बातमी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी झालेली नसेल, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आजची मोठी खुशखबर असणार आहे. ज्या महिलांनी अद्याप आपली जी के-वाय-सी केलेली नाही, तर त्यांच्यासाठी जाहीरनामा झालेला आहे. 6 महिन्यांची मुदतवाढ माजी मुख्यमंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे. जाहीर घोषणा केलेली आहे. महिलांना अद्याप एकही हप्ता आलेला नाही किंवा ज्या महिलांची जी के-वाय-सी झालेली नाही किंवा मग त्याच्यासाठी मुदतवाढ जी असणार आहे, मुदतवाढ जी केलेली आहे, तर ती मुदतवाढ किती दिवसांची असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय प्रक्रिया करणार आहेत, त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि ज्या पात्र महिला असणार आहेत त्यांना सुद्धा हप्ता कधी येणार आहे, अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जे काही योजनेअंतर्गत जी बातमी येईल तर ती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचली जाईल. बघा, लाडक्या बहीण योजनेमार्फत जी आपल्याला 1,500चे जे काही वेतन येत होतं महिलांसाठी, लाडकी बहीण योजना, तर अशा महिलांनी अद्याप आपली के-वाय-सी केलेली नाही. तर मग त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यासाठी के-वाय-सी झालेली नाही, मग त्यांना परत हप्ता येणार आहे की नाही, आणि हप्ता आल्याच्या नंतर तो हप्ता कितीचा येणार आहे, 1,500चा हप्ता येणार आहे का 2,100 रुपयाचा येणार आहे, अशी बघा काही महिलांना प्रश्न पडलेले आहेत की आमची के-वाय-सी झालेली नाही, मग ती के-वाय-सी कधी करायची आहे. 1 ऑगस्टपासून के-वाय-सी सुरू झालेली आहे. 1 ऑगस्टपासून तुम्ही 6 महिन्यांपर्यंत तुमची के-वाय-सी करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जी काही हप्ता असणार आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर आता माजी मुख्यमंत्री आदित्यताई तटकरे यांनी जाहीर घोषणानामा केलेला आहे की ज्या महिलांची के-वाय-सी झालेली नाही तरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत, परंतु ती के-वाय-सी पूर्ण करायची आहेत. मग त्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत, मग तुमचं फक्त त्याच्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे. के-वाय-सी कशामुळे झाली नसेल तर तांत्रिक अडचणीमुळे किंवा तांत्रिक त्रुटीसुद्धा येऊ शकते. अशामुळे तुमची के-वाय-सी झालेली नसेल, मग त्याच्यामध्ये कागदपत्रे असतील, जर तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील तरी सुद्धा तुमची के-वाय-सी होत नाही. तर बघा, तुमची तांत्रिक अडचण असेल किंवा मग जी काही कागदपत्रे असतील तर ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यानंतर तुमची के-वाय-सी करायची आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचा जो हप्ता असणार आहे तर तो येणार आहे. तर तो माजी मुख्यमंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेला आहे. याच्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे की के-वाय-सी करण्यासाठी तारीख आपल्याला मिळालेली आहे. तर अशी अपडेट जी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अजून आपली के-वाय-सी केलेली नसेल तर त्यांनी आजच आपली 1 ऑगस्टपासून के-वाय-सी करायची आहे. धन्यवाद.